स्वर्गात आपल्याला कशा प्रकारचं शरीर असेल याबद्दल आज आपण पाहणार आहोत. आणि सध्या आपण स्वर्गाविषयीचा एक संक्षिप्त अभ्यास पवित्र शास्त्रातून करत आहोत. आणि आतापर्यंत आपण पाहिलं की स्वर्ग कसा आहे, कुठे आहे, तिथे कोण जाऊ शकतं, त्या ठिकाणी कोण कोण आहेत. आणि आज आपण पाहू की स्वर्गात जाण्यासाठी किंवा स्वर्गात गेल्यानंतर आपल्याला कशा प्रकारचं शरीर मिळणार आहे. आणि म्हणून आजच्या संदेशाचं शीर्षक आहे एक अंतिम मोठा बदल. आणि शास्त्रभाग आहे 1 कोरिंथ 15:35-49. शीर्षक आहे एक अंतिम मोठा बदल. आणि शास्त्रभाग आहे 1 कोरिंथीकरास पत्र याचा 15वा अध्याय 35-49. आता आपल्याला माहीत आहे की आपण प्रत्येकजण जसं जसं आपलं वय होतं, वयोवृद्ध होतो, प्रत्येकाला स्वर्गात जाण्याची अपेक्षा असते. परंतु त्याचबरोबर हे शरीर थकतं, ते रोगाने आजाराने ग्रस्त होतं आणि त्या शरीराची मरणाकडे वाटचाल चालू असते. एक दिवशी ते मरणार असतं. परंतु पवित्र शास्त्रानुसार देवाने आपल्याला एक धन्य आशा दिलेली आहे की ज्यावेळेस आपलं तारण पूर्ण होईल, ज्यावेळेस त्याचं येणं होईल, ज्यावेळेस तो आपल्याला त्या ठिकाणी जिथे तो आहे तिथे घेऊन जाईल, त्यावेळेस तो आपल्याला एक नवीन गौरवी त्याच्यासारखं असलेलं शरीर देईल. आणि सध्याच्या शरीरामध्ये आणि ते जे गौरव शरीर आपल्याला मिळेल त्याच्यामध्ये कोणकोणते फरक आहेत, ते कसं असेल हे आज आपण शास्त्रातून पाहूया. स्वर्गात आपल्याला कशा प्रकारची बॉडी किंवा कशा प्रकारचं शरीर असेल. आज आपल्याला माहीत आहे की करोडो रुपये शरीराची निगा करण्यासाठी, शरीर सुंदर निरोगी ठेवण्यासाठी, तरुण दिसण्यासाठी करोडो रुपये खर्च होत आहेत. हल्लीच्या काळामध्ये लोक आरोग्याविषयी आणि विशेष करून शारीरिक आरोग्याविषयी अधिक जागृत झालेले आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की आपण तरुण दिसावं, आपण निरोगी असावं, आपल्याला कोणताही रोग आजार असू नये. परंतु ते ह्या जगामध्ये, ह्या शरीरामध्ये असताना देखील शक्य नाही, कारण बऱ्याचशा मर्यादा आहेत. पण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की देव एक दिवशी आपल्याला एक नवीन गौरवी शरीर देणार आहे. याविषयी पौल कोरिंथीकरांना काय लिहितो बघा. कोरिंथीकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि 35वं वचन पौल लिहितो, आता कोणी म्हणेल मेलेले कसे उठवले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात. म्हणजे मेलेल्यांचं पुनरुत्थान झाल्यानंतर त्यांना कोणत्या प्रकारचं शरीर मिळेल असा तो प्रश्न विचारतो. आणि त्याचं उत्तर देखील तो आपल्याला देतो. तो म्हणतो वचन 36मध्ये, हे निर्बुद्धी मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते न मेले तर ते जिवंत होत नाही. आणि तू पेरतोस त्याचे भावी अंग तू पेरीत नाहीस, तर नुसता दाना तो गव्हाचा किंवा दुसरा कशाचा असेल तर तो जर दाना पेरला नाही तर तो उगवणार नाही. म्हणजे पहिली गोष्ट तो सांगतो की पुनरुत्थानाचं शरीर किंवा नवीन गौरवी शरीर मिळण्यासाठी काय आवश्यक आहे, तर ते म्हणजे ते पुरलं जाणं किंवा ते मातीत पुरलं जाणं आवश्यक आहे, म्हणजे मरण आवश्यक आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने योहानकृत शुभवर्तमान याच्या 12व्या अध्याय काय म्हटलं बघा. योहानकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 24व्या वचनात प्रभू येशूने म्हटलं, मी तुम्हास खचित खचित सांगतो, गव्हाचा दाना जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर बहुत पीक देतो. म्हणजे ज्यावेळेस दाना जमिनीत पुरला जातो त्यावेळेस त्याला पीक येतं. आणि जे येतं ते एकच दाना नसतं, ते वेगळं असतं, ते दाण्यासारखं दिसणारं नसतं. म्हणजे पहिली गोष्ट ही की पुनरुत्थान नसेल तर गौरवी शरीर नाही. म्हणजे गौरवी शरीर मिळण्यासाठी पुनरुत्थान, मेलेल्यातून उठवलं जाणं हे आवश्यक आहे. आणि पुनरुत्थान प्रत्येकाचं निश्चित आहे असं पवित्र शास्त्र शिकवतं.
दुसरी गोष्ट ह्या वचनात जे सांगितली ती ही 1 कोरिंथ 15 वचन 37 आणि 38 पाऊल लिहितो की पुनरुत्थानाचे शरीर हे कशा प्रकारे वेगळं असेल, ते वेगळ्या प्रकारचं शरीर असेल. 37 वचन बघा. आणि तू पेरतोस त्याची भावी अंग तू पेरीत नाहीस, तर नुसता दाना तो गव्हाचा किंवा दुसरा कशाचा असेल, देव आपल्या संकल्पाप्रमाणे त्याला अंग देतो. म्हणजे बीजातल्या प्रत्येकाला ज्याचे त्याचे अंग देतो. म्हणजे ज्या प्रकारचं गव्हाचं बी असेल तर गव्हाचं पीक येतं, बाजरीचं असेल तर बाजरीचं, ज्या प्रकारचं तो दाना असेल त्याप्रमाणे. तसंच तो म्हणतो की शरीर ज्यावेळेस मरण पावतं ते जमिनीत पुरलं जातं. त्याचं ज्यावेळेस पुनरुत्थान होईल त्यावेळेस जसं शरीर पुरलं गेलं ते त्यावेळेस जेव्हा होतं पुरताना, तसं पुनरुत्थान झालेलं शरीर नसणार. आपल्याला माहीत आहे की पुरताना किंवा पुरलं गेलेलं शरीर हे आजाराने ग्रस्त असतं. आजारामुळे दुखण्यामुळे मरण आलेलं असतं, काही वेळेस अपघातामुळे, तर काही वेळेस वयोवृद्ध झाल्यामुळे. पण ज्यावेळेस त्या शरीराचं पुनरुत्थान होईल त्या शरीरामध्ये कोणताही आजार, कोणतंही दुखणं किंवा वृद्धापकाळ हा असणार नाही. म्हणजे जसं जे शरीर पुरलं गेलं तसं गौरवी शरीर नसेल, ते वेगळ्या प्रकारचं असेल. आणि ते कशा प्रकारचं असेल हे सांगण्यासाठी पाऊल 4 वेगवेगळे गुणधर्म आपल्या पुनरुत्थानाच्या शरीराविषयी आपल्याला सांगतो की सध्याचं जे शरीर आणि गौरवी शरीर याच्यामध्ये कोणकोणते 4 फरक असतील हे आता आपण पाहूया. पहिला फरक वचन 42 तो म्हणतो की तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. विनाशीपणात पेरले जाते, अविनाशीपणात उठविले जाते. म्हणजे पहिली गोष्ट, पहिला फरक हा की गौरवी शरीर, पुनरुत्थान झालेलं शरीर हे अविनाशी असणार आहे. ते कधी मरण पावणार नाही, त्याचा कधी नाश होणार नाही. 42व्या वचनात तो म्हणतो की विनाशीपणात पेरले जाते. ज्यावेळेस ते पुरलं जातं जमिनीमध्ये त्यावेळेस ते विनाशी म्हणून, नश्वर म्हणून पुरलं जातं. परंतु ज्यावेळेस ते उठवलं जाईल त्यावेळेस ते अविनाशी असं उठवलं जाईल. म्हणजे गौरवी शरीर हे अविनाशी असणार आहे. आणि आपल्याला माहीत आहे की इतिहासामध्ये एकाच मनुष्याचं शरीर असं होतं की जे पुरलं गेलं परंतु त्याचा नाश झाला नाही, ते खराब झालं नाही. आणि ते होतं प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर. आणि याविषयीची भविष्यवाणी स्तोत्रकर्त्याने केलेली होती. स्तोत्र 16 आणि 10 या ठिकाणी त्याने असं म्हटलं होतं, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास गर्तेचा अनुभव येऊ देणार नाहीस. तो म्हणतो की तू आपल्या भक्तास गर्तेचा किंवा विनाशाचा अनुभव येऊ देणार नाही. आणि आपल्याला माहीत आहे की प्रभू येशूचं शरीर पुरलं गेलं परंतु त्याचा नाश झाला नाही इतर शरीराप्रमाणे. आता जसं जसं आपलं वय होत जातं तसं जसं आपल्या शरीरात बदल होत जातात. ते विनाशीपणाकडे, नश्वरतेकडे वाटचाल करत असतं, मरणाकडे वाटचाल करत असतं. आणि काहीही केलं तरी आपण हे थांबवू शकत नाही. वाढणारं वय आपण थांबवू शकत नाही. शरीरात वयामानानुसार होणारे बदल हे आपण थांबवू शकत नाही. परंतु हे जे गौरवी शरीर असेल, पुनरुत्थान झालेलं शरीर असेल, त्याच्यामध्ये कोणताही आजार किंवा दुखणं नसणार आहे. ते कधी मरण पावणार नाही. म्हणजे पहिली गोष्ट ही की ते अविनाशी असं शरीर असेल. दुसरं वैशिष्ट्य पावलाने सांगितलं 43व्या वचनामध्ये, 1 कोरिंथ 15 आणि वचन 43. तो म्हणतो की अपमानात पेरले जाते, गौरवात उठविले जाते. अशक्तपणात पेरले जाते, सामर्थ्यात उठविले जाते. म्हणजे ज्या वेळेस ते पेरलं जातं त्यावेळेस ते अशक्त, अपमानात
अशा अवस्थेत ते पेरलं जातं, अशक्तपणामध्ये पेरलं जातं. परंतु गौरवी शरीर हे सामर्थ्याने भरलेलं सामर्थ्यशाली असं शरीर असेल. त्याच्यामध्ये कोणताही अशक्तपणा नसणार आहे, कोणताही आजार किंवा कोणताही व्यंग, कोणताही उणीवा नसणार आहे. फिलिप्पिकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 20 आणि 21व्या वचनामध्ये पाऊल ह्या शरीराविषयी काय लिहितो बघा. तो म्हणतो की आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा असा येईल याची आपण वाट पाहतो. आणि आता तो काय म्हणतो बघा, वचन 21, ज्या सामर्थ्याने तो सर्वच आपल्या स्वाधीन कराव्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे नीच अवस्थेतील शरीर, बघा हे शरीर तो म्हणतो नीच अवस्थेतील आहे, मर्त्य आहे, लिमिटेड मर्यादित आहे. तुमचे आमचे नीच अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. म्हणजे ह्या नीच अवस्थेतील मर्यादित शरीराचं प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शरीरासारखं रूपांतर करेल. किती विशेष आहे नाही का. कदाचित तुम्ही अपंग असाल, कदाचित तुमच्या शरीरामध्ये लहानपणापासून काही व्यंग असेल, अपंगत्व असेल, परंतु जे गौरवी शरीर मिळेल त्याच्यात ह्या कोणत्याही गोष्टी असणार नाहीत. योहानाचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 2ऱ्या वचनात याविषयी योहान म्हणतो, प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहोत. आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ या अजून प्रगट झाले नाही. तरी आपल्याला हे माहीत आहे की तो प्रगट झाल्यास आपण त्याच्यासारखे होऊ, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. तर बघा योहान देखील तेच सांगतो की आपण त्याच्यासारखे होऊ, म्हणजे आपलं शरीर हे त्याच्या शरीरासारखं होईल. आणि 49व्या वचनात देखील 1 कोरिंथ 15च्या पाऊलाने हेच म्हटलेलं आहे. वचन 49 पाऊल लिहितो, आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले. आणि मातीचा कोण होता? कोणाचं प्रतिरूप आपण प्रत्येकाने धारण केलं? आदामाचं. जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले, तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. आणि आपल्याला माहिती आहे की स्वर्गातला दुसरा तिसरा कोणी नसून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि पाऊल या ठिकाणी लिहितो की त्याचे प्रतिरूप आपण धारण करू. जसं आपण पहिल्या आदामासारखे होतो तसं शेवटल्या आदामासारखे, दुसऱ्या मनुष्यासारखे हो. आता दुसरा मनुष्य किंवा प्रभू येशू ख्रिस्त जो शेवटला आदाम, त्याचं शरीर कसं होतं? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीराचं पुनरुत्थान झालं त्यावेळेस त्याचं शरीर कशा प्रकारचं होतं? जर शास्त्र शिकवतं की आपल्याला त्याच्यासारखं शरीर मिळणार आहे, आपलं शरीर हे त्याच्यासारखं गौरवी शरीर असेल, तर त्याचं शरीर कसं होतं हे आपण समजणं, जाणून घेणं आवश्यक आहे. आणि आपण वाचू लूक शुभवर्तमान याचा 24वा अध्याय. ही पुनरुत्थान झाल्यानंतरची घटना आहे. लूक 24 आणि वचन 39 मध्ये काय लिहिलं आहे बघा. लूक 24 आणि वचन 39 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने, ज्यावेळेस त्याचे शिष्य बंद खोलीमध्ये बसलेले होते, प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी अचानक प्रगट झाला. आणि त्याने काय म्हटलं बघा, वचन 38, त्याने त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरला व तुमच्या मनात तर्कवितर्क का उठतात? आता हे साहजिकच आहे की जर दरवाजा बंद असेल आणि अचानक जर कोणी आपल्यामध्ये प्रगट झालं तर कोणालाही भीती वाटेल. आणि म्हणून हे शिष्य घाबरले होते. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही का घाबरला? मग तो 39व्या वचनात लिहितो, म्हणतो, माझे हातपाय पहा, मीच तो आहे. मला चाचपून पहा, जसे मला हडमास आहे म्हणून पाहता तसे भूताला नसते. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतो की जो प्रभू येशू ख्रिस्त ज्याला तुम्ही 3 वर्ष जगात असताना मी तुमच्याबरोबर राहिलो, मला पाहिलं, तो मीच आहे. आणि मला चाचपून पहा, हात लावून पहा, स्पर्श करून बघा,
आणि मग तो म्हणतो की जसं मला हाडमास आहे तसं भूताला नसतं. म्हणजे भूतांना हाडमास किंवा शरीर हे नसतं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला जे शरीर होतं पुनरुत्थानाचं ते खरोखरचं शरीर होतं. त्याला ते शिष्य हात लावू शकत होते, त्यांनी हात लावला, चाचपून पाहिलं. तसं जे शरीर आपल्याला पुनरुत्थानानंतर मिळेल ते काय अदृश्य आत्मिक असं शरीर नसेल, तर ते खरोखरचं शरीर असेल. दुसरी गोष्ट, त्या शरीराचं वैशिष्ट्य काय होतं. लूक 24 आणि वचन 42 पुढे आपण जर वाचलं, मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला, तो घेऊन त्याने त्यांच्या देखत खाल्ला. आता काही वेळेस काही लोक असा प्रश्न विचारतात की स्वर्गात आपल्याला खायला मिळेल का, आपण खाऊ शकू का, तिथे खायला काय काय असेल. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने तो माशाचा तुकडा त्यांच्या देखत खाल्लेला आहे त्या गौरवी शरीरामध्ये. खरं तर 2 वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने पुनरुत्थान झालेल्या शरीरामध्ये त्यांनी खाल्लं. म्हणजे पुनरुत्थान झालेल्या शरीराने आपण खाऊ शकू, आपल्याला खाता येईल. दुसरी घटना आहे योहान शुभवर्तमान याचा 21वा अध्याय. योहान 21 आणि वचनं 12 आणि 13 ज्यावेळेस प्रभू येशूचं पुनरुत्थान झालेलं होतं त्याची आणि शिष्यांची भेट झालेली होती. योहान 21, 12 आणि 13. येशूने त्यांना म्हटले, या जेवा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले. बघा, त्यांनी त्याला ओळखले, ते ओळखू शकले की तोच तो प्रभू येशू ख्रिस्त आहे पुनरुत्थानानंतर सुद्धा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले, म्हणून तू कोण आहेस हे त्याला विचाराव्यास शिष्यातील कोणी धजला नाही. येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली, तशीच मासळीही दिली. येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रगट झाल्याची ही 3री वेळ आहे. तर 2 वेळेस आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने पुनरुत्थान झाल्यानंतर त्याच्या गौरवी शरीरामध्ये खाल्लं. म्हणजे याचा अर्थ की गौरवी शरीरामध्ये आपल्याला खाता येईल, आपण खाऊ शकू, आपण खाऊ. आणि ते शरीर गौरवी असल्यामुळे आपण काही जरी खाल्लं तरी कोणताही त्रास, साईड इफेक्ट होणार नाही. आणि विशेष म्हणजे वजन देखील वाढणार नाही. कारण जे शरीर आपल्याला असेल ते गौरवी शरीर असेल. म्हणजे त्या काळामध्ये त्या गौरवी शरीरामध्ये आपण जिवंत राहण्यासाठी खाणार नाही, जसं ह्या शरीरात आपण खातो शक्ती येण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी. तर त्या गौरवी शरीरामध्ये आपण आनंद मिळवण्यासाठी, उत्तेजनासाठी आणि आनंदासाठी आपण खाऊ. कारण ते शरीर कधी मरणार नाही. हा फरक आहे. तर दुसरी गोष्ट प्रभू येशूच्या गौरवाच्या शरीराविषयी की त्या शरीरामध्ये तो खाऊ शकत होता. 3रं वैशिष्ट्य, 3री गोष्ट आहे योहान शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि याचं 27वं वचन बघा. योहान 20 आणि 27. 26व्या वचनापासून आपण वाचू. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा आत असून त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारं बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे करून माझे हात वहा आणि आपला हात इकडे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास धरणारा ऐस. प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी थोमाला, जो त्याचा शिष्य होता, त्याला त्याच्या शरीराला स्पर्श करायला सांगितलेला आहे. त्याने सांगितले, चाचपून पहा, ज्या हातात खिळे ठोकले त्या हातात तू बोट घालून बघ. आणि त्याने तसं केलं आणि त्याला समजलं की प्रभू येशूचं शरीर हे खरोखरचं शरीर आहे. त्याला शंका होती की पुनरुत्थित ख्रिस्त तोच ख्रिस्त आहे का. आणि त्याची जी शंका दूर झाली की जो प्रभू येशू ख्रिस्त त्यांनी पाहिला होता, ज्याच्याबरोबर ते राहिले होते, तोच प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासमोर उभा होता. म्हणजे गौरवी शरीरामध्ये असताना देखील
ते प्रभू येशूला ओळखू शकले. म्हणजेच याचा अर्थ असा की गौरवी शरीर मिळाल्यानंतर आपण एकमेकांना ओळखू शकू, आपल्याला एकमेकांना ओळखता येईल. बरेच लोकांना असा प्रश्न पडतो की पुनरुत्थानाच्या शरीरामध्ये स्वर्गात गेल्यानंतर लोक मला ओळखू शकतील का, किंवा आपण एकमेकांना ओळखू शकू का? तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. आणि पहिले करिंथ आणखी पौलाने याविषयी करिंथीकरास पहिल्या पत्रात सांगितलेलं आहे. पहिले करिंथीकरास पत्र याचा 13वा अध्याय आणि याच्या 12व्या वचनामध्ये पौल काय म्हणतो बघा. पहिले करिंथ 13 आणि 12. तो म्हणतो की हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट दिसते. हल्लीच्या ह्या शरीरामध्ये आपण असताना तो म्हणतो आपल्याला अस्पष्ट दिसते, परंतु नंतर साक्षात पाहू. म्हणजे या शरीरामध्ये आपल्याला मर्यादा आहेत, बुद्धीला मर्यादा आहे, ज्ञानाला मर्यादा आहे. शरीर एकाच वेळेस एका ठिकाणी राहू शकतं, पण प्रभू येशू बंद असताना त्या शिष्यांमध्ये प्रगट झाला. म्हणजे क्षणात त्या शरीरात आपण कुठेही हजर राहू शकतो. तर पौल म्हणतो की हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट दिसते, परंतु नंतर साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मला पूर्णपणे ओळखण्यात आले आहे, तसे मी पूर्णपणे ओळखेन. म्हणजे तो म्हणतो की ह्या शरीरात असताना आपल्याला ज्या गोष्टी कळत नाहीत त्या गोष्टी आपल्याला गौरवी शरीर मिळाल्यानंतर समजतील. त्या शरीरात कोणतीही मर्यादा असणार नाही. आपण एकमेकाला तर ओळखू शकू, परंतु एकमेकाबद्दल आपल्याला जी माहिती पृथ्वीवर नव्हती ती देखील माहिती होईल, न विचारता, नुसतं पाहिल्यानंतर. हे या ठिकाणी पौलाने म्हटलेलं आहे. जसं प्रभू येशूला त्यांनी ओळखलं की तोच प्रभू येशू ख्रिस्त होता पुनरुत्थान झालेला, तसं आपण देखील पुनरुत्थान झाल्यानंतर एकमेकांना ओळखू शकू. उदाहरणार्थ, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने एक दिवशी पेत्र, याकोब आणि योहान यांना तो डोंगरावर घेऊन गेला आणि त्या डोंगरावर गेल्यानंतर प्रभू येशूचं रूप पालटलं, रूपांतर झालं आणि त्याच्याबरोबर एलिया आणि मोशे हे 2 संदेष्टे प्रगट झाले. आणि त्या संदेष्ट्यांना शिष्यांनी लगेच ओळखलं की एक एलिया आहे आणि एक मोशे आहे. आता माझा प्रश्न असा आहे की ह्या शिष्यांनी एलियाला किंवा मोशेला कधी पाहिलं होतं का? मग कशा रीतीने त्यांना कळलं की हाच एलियाच आहे आणि हा मोशे आहे? म्हणजे त्यावेळेस अद्भुत रीतीने, गौरवी रीतीने त्यांना ते अद्भुत ज्ञान झालं, त्यांना ओळखता आलं. तसं गौरवी शरीरामध्ये असताना आपण आपोआप कोणाला त्यांचं नाव न विचारता आपल्याला कळेल की अब्राहम कोण आहे, योसेफ कोण, याकोब कोण, दावीद राजा कोण. हे दैवी ज्ञान त्या गौरवी शरीरामध्ये आपल्याला असेल. तिसरी गोष्ट प्रभू येशूच्या पुनरुत्थित शरीराबद्दल ही की पुनरुत्थान झाल्यानंतर त्याचं शरीर हे अद्भुत होतं. म्हणजे त्याच्या शरीराला कोणतीही मर्यादा नव्हती. तसं आपलं शरीर देखील त्याच्यासारखं होईल, म्हणजे अद्भुत असं असेल. म्हणजे काय की बंद दरवाजामध्ये त्याचे शिष्य आत बसलेले असताना तो त्यांच्यामध्ये प्रगट झाला आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला शांती असो. म्हणजे त्या शरीराला कोणत्याही मर्यादा नसतील. आता यावेळेस आपण प्रवासाने आपण हे शरीर घेऊन दुसरीकडे जाऊ शकतो, परंतु त्या पुनरुत्थित शरीराने आपण जर विचार केला की कोणत्या ठिकाणी जायचं, तर आपण क्षणात त्या ठिकाणी हजर होऊ शकू. अशा प्रकारचं ते अद्भुत शरीर असेल. पहिले करिंथ 15 आणि 43 तो म्हणतो की हे शरीर अपमानात पेरले जाते पण गौरवात उठवले जाते, अशक्तपणात पेरले जाते, सामर्थ्यात उठवले जाते. म्हणजे ते दैवी सामर्थ्य त्याच्यामध्ये असेल, ते अद्भुत असं शरीर असेल. योहान 20 आणि 19 प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या शिष्यांमध्ये प्रगट झाला, दरवाजे बंद असताना, त्या गौरवी शरीराने. म्हणजे त्या शरीराला कोणत्याही प्रकारच्या अंतराची मर्यादा नव्हती. म्हणजे गौरवी शरीराला जे आपल्याला मिळेल, आपण जगात कोणत्याही ठिकाणी कुठेही आपल्याला जाता येईल, हजर होता येईल.
जरा विचार करा. ज्यावेळेस ते 2 जण अमावस गावाला चाललेले होते, प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर चालू लागला आणि संभाषण करू लागला. आणि नंतर ज्यावेळेस त्यांनी त्याला घरी सायंकाळच्या वेळेस आमंत्रण केले की आमच्या इथे मुक्काम करा, जेवणाच्या वेळेस त्यांनी भाकर मोडून त्यांना दिली. त्यांचे डोळे उघडले आणि प्रभू येशू ख्रिस्त अदृश्य झाला. म्हणजे पुनरुत्थानाच्या शरीराने केव्हाही तो अदृश्य होत होता, कुठेही तो प्रगट होऊ शकत होता. आणि तशा प्रकारचं ते शरीर होतं. म्हणून तिसरी गोष्ट ही की पुनरुत्थित शरीर हे एक अद्भुत असं शरीर असेल. आणि चौथं वैशिष्ट्य, चौथी गोष्ट पुनरुत्थानाच्या शरीराबद्दल ही वचन 44 मध्ये 1 कोरिंथ 15 आणि 44, प्राणमय शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. जर प्राणमय शरीर आहे तर आध्यात्मिक शरीरही आहे. आता या ठिकाणी पाऊल म्हणतो की प्राणमय शरीर, प्राण किंवा जीव असलेलं जसं हे शरीर आहे तसं एक आध्यात्मिक शरीरसुद्धा आहे. आणि पेरलं जाताना किंवा पुरलं जाताना हे शरीर जीवधारी असं प्राण असलेलं पुरलं जातं. पण जे पुनरुत्थान होईल ते शरीर हे आध्यात्मिक असं शरीर असेल. म्हणजे चौथं वैशिष्ट्य हे की पुनरुत्थानाचं शरीर हे आध्यात्मिक शरीर असेल. प्रभू येशूचं शरीर हे आध्यात्मिक असं शरीर होतं. त्या शरीराला देवाच्या आत्म्याचं नियंत्रण होतं. आत्मा शरीराला चालवत होता, शरीर आत्म्याला चालवत नव्हतं. आणि तेच गौरवी शरीर स्वर्गात राहू शकतं. स्वर्गात राहण्यासाठी, त्या वातावरणात राहण्यासाठी ह्या शरीराने कोणी राहू शकत नाही. आणि म्हणून देवाने ते शरीर नेमलेलं आहे. वचन 50, बंधुजन हो, मी असे म्हणतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही. म्हणजे या मांसमय शरीराने, ह्या शरीराने आपण स्वर्गात राहू शकत नाही. तिथे राहण्यासाठी वेगळं शरीर आहे. मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही. आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. म्हणजे सध्याच्या शरीराने आपण स्वर्गात राहू शकत नाही, जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच देव आपल्याला प्रभू येशूसारखं एक गौरवी नवीन शरीर देणार आहे की जे आत्म्याच्या अधीन असेल, आत्म्याच्या प्रेरणेने चालणारं असेल, ज्याच्यात कोणताही दुखणं आजार नसेल, ज्याला कोणत्याही मर्यादा नसतील, क्षणात कुठेही प्रवास करू शकत असेल आणि सर्व काही ज्ञान त्या शरीरामध्ये असेल. वचन 51 बघा, तो म्हणतो, पहा मी तुम्हाला एक गूढ गोष्ट सांगतो, आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही. म्हणजे आपल्या सर्वांना स्मरण येणार नाही, तरी आपण सर्व बदलून जाऊ. सर्व हा शब्द इथे महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्यांनी प्रभू ईश्वर विश्वास ठेवलेला आहे, ज्यांचं तारण झालेलं आहे, त्या सर्वांना हा नियम लागू आहे. त्या सर्वांच्या शरीराचं रूपांतर हे होणार आहे. म्हणून तो म्हणतो की आपण सर्व बदलून जाऊ क्षणात, निमिषात, शेवटल्या करण्याच्या वेळेस. कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे, हे आवश्यक आहे. आणि ही प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याची आशा आहे. ज्या वेळेस आपले प्रियजन आपल्याला सोडून जातात, मरण पावतात, आपल्याला माहीत आहे की ते पुरले गेलेले आहेत. ते एक दिवशी उगवतील किंवा पुन्हा उठतील. आणि ज्यावेळेस प्रभू येशूचं अंतराळात येणं होईल, आपण जे जिवंत असू त्यावेळेस, आणि माझा असा विश्वास आहे की ह्याच आपल्याच हयातीत, ह्याच काळामध्ये प्रभू येशूचं येणं होणार आहे. ते आपण जे जिवंत राहू ते क्षणात आपण बदलले जाऊ. ह्या शरीराचं क्षणात रूपांतर होईल असं पाऊल सांगतो. मेलेल्यांचं पुनरुत्थान झाल्यानंतर विश्वास ठेवून जे मरण पावले त्यांना पुनरुत्थानानंतर गौरवी शरीर मिळेल. पण आपण जर जिवंत राहू, जिवंत असू त्यावेळेस, तर आपल्या ह्या शरीराचं रूपांतर गौरवी शरीरात होईल. आता ही आशा, हा विश्वास तुम्हाला आहे का? जर तुम्ही विश्वासणारे असाल
जर तुमच्या आत्म्याचं तारण झालेलं असेल तर तुम्हाला ही धन्य आशा आहे की आपण ह्या मर्त्य शरीरामध्ये जगत आहोत की ज्याला मर्यादा आहेत, परंतु एक दिवशी आपलं तारण पूर्ण होणार आहे. आज आत्म्याचं तारण पूर्ण झालेलं आहे, पण एक दिवशी शरीराचंही पूर्ण होणार आहे. देव आपल्याला एक त्याच्यासारखं प्रभू येशूसारखं एक नवीन गौरवी शरीर देईल, ज्याला कोणत्याही मर्यादा नसतील, जे कधी आजारी पडणार नाही, ज्याच्या ठाई सर्व ज्ञान बुद्धी असेल, ज्याला कोणत्याही मर्यादा नसणार आहेत, कुठेही प्रवास करू शकेल, ज्याच्यामध्ये कोणतंही व्यंग किंवा अपंगत्व नसणार आहे, तर ते पूर्ण असं असेल. आता हा विश्वास कोणताही धर्म हे शिकवत नाही की मरण पावल्यानंतर आपलं पुनरुत्थान होईल आणि आपल्याला गौरवी शरीर मिळेल. हे फक्त पवित्र शास्त्र देवाचं वचन शिकवतं. आणि म्हणून आपल्याला ह्या आयुष्यापलीकडे ही धन्य आशा आहे की आपण एक दिवशी त्या गौरवी शरीरामध्ये सदा सर्व काळ त्याच्याबरोबर राहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.